रूप पाता लोचनी
राहू आता हिची द्या राहू आता हिची झाडो राहू आता हिची झाडो राहू आता हिची झाडो
विठाला 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 पांडुरंगा करू प्रथमानम पांडुरंगा करू प्रथमानम तेरे लागी सेवा का धामे तेरे लागी सेवा का धामे Oh,
राहो आता हेचे ध्यान, राहो आता हेचे ध्यान, डोळा बोलून पट कोण कोणी धैन दिवे, देह भावे तुझीन होई गयने कळसाले स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडो द्या कोण कोणी धैन दिवे, देह भावे तुझीन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी काळा कुसरी काही जनेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नाही सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं आज हे पवित्र सलीला इंद्रायणीचं तटाक आहे, ज्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी इंद्रादी देवतांनी देखील तपस्या केलेली आहे. आणि ह्या पावन असणाऱ्या देवक्षेत्रामध्ये जी जगद्गुरु तुकोबारायांची लीलास्थली आहे, स्मृतीस्थली आहे, या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत, जिवंत आहोत. आणि जिवंत आहोत एवढंच नाही तर आपले श्वासोश्वास हे सार्थ आहे, लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या परमात्म्याने हे मनुष्य शरीर आपल्याला दिलं, त्या मनुष्य शरीरामध्ये त्याचा उपयोग भगवत चिंतनासाठी व्हावा अशी आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण झाली. त्याच्यानंतर जरी मनुष्य जन्म मिळणं हे दुर्लभ आहे, परंतु मनुष्य जन्मामध्येही संतांची संगती घडणं हे त्याच्यापेक्षा महान भाग्य आहे. आणि असं सांगितलं की दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. या ठिकाणी मनुष्यत्व प्राप्त होणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्याला परमात्म्याच्या भक्तीसाठी हा देह मिळालेला आहे. हा जो देह दिला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, आपल्याला भगवंताची सेवा करण्यासाठी हे शरीर आहे, दुसरं कशासाठीच नाही. आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो, आपल्या जीवन निर्वाहासाठी आले भागाते करीतो. आणि खरं जर कार्य काय असेल तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपण आपल्या जीवनामध्ये मरणाच्या एक क्षण का होईना अधिकार, एक क्षण अधिक त्याला असं झालं पाहिजे की जन्म आली याच्या आधी फळं झाले साचे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तो पांडुरंग परमात्मा की जो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई आणू. तुकाराम महाराज म्हणतात सकळही तुम्ही वागे एके सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. मला
असं जीवनामध्ये कधी घडेल की एक दिवस त्या परमात्म्याने किमान अंतकालेच्या मामेव मरणाच्या क्षणी तरी देखील त्या परमात्म्याचा सगुण साकार असणारा, संपूर्ण जगताचा अधिष्ठान असणारा, सर्वज्ञ असणारा, सर्व शक्तिमान असणारा, अनंत गुणगण निधान असणारा, भक्तवत्सल असणारा पांडुरंग परमात्म्याला मी डोळे भरून एकदा माझ्या जीवनामध्ये साक्षात पाहावं, त्याचा साक्षात्कार करावा अशी जिज्ञासा अंतकरणात निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. मनुष्य देहाला प्राप्त होण्यापेक्षाही मोठं भाग्य जे असेल ते कोणतं आहे तर आपल्या अंतकरणात जिज्ञासा निर्माण व्हावी. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण आणि ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी. मनुष्याच्या अंतकरणात रात्रंदिवस मी श्रीमंत कसा होईल, माझ्या मुलांचं भलं कधी होईल, मी निवडणूक कधी जिंकील याचा विचार करण्यासाठी आयुष्य नाही. आयुष्याचं एकमेव अद्वितीय असं ध्येय असलं पाहिजे की ज्याने ह्या विश्व उत्पन्न केलेलं आहे, जो ह्या सगळ्या जगाचा प्रतिपाळ करीत आहे, शेवटी जगाच्या प्रलयकाली आपल्या पोटात समाविष्ट करून घेत आहे असा असणारा तो हा विडोबा निधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तो पांडुरंग परमात्मा कधीतरी माझ्या दृष्टीपुढे यावा आणि मी म्हणावं की आता दृष्टीपुढे ऐसाची तो राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हा पांडुरंग परमात्म्याची भेट होण्यासाठी रात्रंदिवस चिंता जो करत आहे हा भाग्यवान मनुष्य आहे. आपल्याला वाटतं की लोक संसाराची चिंता करतात आणि हा परमार्थामध्ये लागून देखील त्या पांडुरंग परमात्म्याची डोळे भेट मला कधी होईल याची चिंता करतो. शेवटी दोघांनाही चिंताच आहे.
पण आपण जी चिंता करतो त्या चिंतेने आपलं अंतःकरण दग्ध होत असतं, जळत होत असतं. एका चिंतेतून दुसरी चिंता उत्पन्न होत असते. त्याच्यामुळं आपल्या शरीरावर परिणाम होतो, आपल्या मनावर परिणाम होतो, आपल्या बुद्धीवर परिणाम होतो. चिंता केल्यानं उत्तर तर काही होत नाही. त्या ठिकाणी दुःखाचा चिंतेचा विचार करता करता त्या ठिकाणी ह्या शरीर मन बुद्धीचा ऱ्हास होत असतो. पण याच्या पुढचं ही जी परमात्म्याची चिंता आहे, तुकाराम महाराज पण म्हणतात, झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. तुकाराम महाराजांनी पण त्या भेटीसाठी सर्वस्व परित्याग केलेला आहे. जाळूनी संसार वैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी आहे. सगळ्या संसाराची राख रांगोळी करून जगद्गुरु तुकोबाराम पांडुरंगाच्या भेटीसाठी त्यांचं चित्त लालायित झालेलं आहे. रात्रंदिवस त्यांना रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. आता याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं आपले आपाततः विचार करणाऱ्या बुद्धीला की ते आम्ही संसाराची चिंता करतो आणि तुकोबाराय परमार्थाची चिंता करतात. पण चिंता दोन्हीकडे समान आहे. स्वामी महाराज सांगायचे, परमार्थाच्या चिंतेला चिंता म्हणू नये. कारण त्याचं असं आहे की ज्या दिवशी ह्या पांडुरंग परमात्म्याची भेट होईल त्याच क्षणी आपल्या जीवनातल्या सर्व चिंता ज्या आहेत कायमच्या हरपून जातात. म्हणजे ही चिंता अशी आहे की जगातील कोणतीही चिंता आपल्याला राहत नाही. केवळ आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, अशा प्रकारचा अनंत सुखाची डोही एकसरा तळूची घेतला जी, स्थिरावणी तेही तेची झाले. संतांनी ह्या पांडुरंगाचा छंद घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं झालं, त्या पांडुरंग परमात्मा हा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा गो. सगळ्या सुखाचा आनंदाचा कंद असणारा परमात्मा, त्याची जेव्हा उरावरी भेट जीवनामध्ये होते त्यावेळेला जीवनातील सर्व दुःखांची समाप्ती होते. विठ्ठल विठ्ठल बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षडूर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आमाथा. मोक्ष सुख सुद्धा त्या ठिकाणी मोक्ष सुख तुच्छ केले या कारणे. लोकांना जन्म मरणाचं भय, तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुळीच भय नाही आता. उलट आता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. काय करणार तुम्ही, गुण गायीना आवडी, हेच माझी सर्व जोडी. भगवंताचं एकदा वेळ लागलं की त्याच्यामध्ये त्या मनुष्याला संसाराची आठवण देखील राहत नाही आणि त्याला सगळ्या संसाराकडे दृष्टी टाकली तर त्याला जगातला सुद्धा कोणी दुःखी दिसत नाही. आणि त्याच्याजवळ परमात्म्याच्या कृपेने असं ऐश्वर्य प्राप्त होतं की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही रोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अशा प्रकारचं एक अलौकिक दिव्य असं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. आणि तो भगवान त्याला कोणत्याही वेळेला मागे पुढे उभा राहे सांभाळित. आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. अशा प्रकारची स्थिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांचं अंतकरण तुमच्या आमच्यासाठी तिळतिळ तुटतं. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सुद्धा पाहावे पुराण. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणे विचारोनी. अरे तुमच्या पत्नी जी सकाळी तुमच्याबरोबर निकराचं भांडण केलं, ती तुम्हाला संध्याकाळी तुमच्या जेवणात विष घालणार नाही का? हा संदेह येत नाही. तो म्हणतो दिसायला रागीट आहे पण आतून फार प्रेमळ आहे. आणि जे पुराणातले पुराणातले ऋषीमुनी
वेदातले द्रष्टे ऋषी सगळे संत आपल्याला सांगतात की तुम्ही त्या आलिया संसारा मोठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तो पांडुरंग परमात्म्याला तुम्ही शरणागती करा. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही पुराणात विचारून पहा आणि विश्वास ठेवा. तुम्हाला जो जगद्गुरु तुकोबारायांचा, जो ज्ञानोबारायांचा, गोरोबा काकांचा, आपल्या सर्व संतांचा जो अनुभव आहे तोच अनुभव तुम्हाला स्वतः येऊन तुमचा अंगीकार करील. अर्थात त्या अनुभवाला तुम्ही प्राप्त व्हाल. विठ्ठल विठ्ठल. असं आहे की यासाठी आपण एक जीवन जगण्याची कला शिकवण्यासाठी संत आपल्याकडे आले आणि आपल्याला सांगितलं की तुम्ही जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर सुख एक ह्याची ठाई बहु पायी संतांचे. संता संगतीत सुख आहे. आपल्याला सुखाचा पत्ता सांगितला. दुसरा सांगितला की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याचेच प्रतीक असणारे किंबहुना देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा भगवत स्वरूप असणारे संत यांचा तुम्ही आश्रय करा. व्याही जावही तुम्हाला कधी सुख, खरं सुख प्राप्त करून देणार नाही. ज्यांचे तुम्ही पुढं करता त्यापेक्षा संत आणि देव हे माझे इष्ट आहेत असं जीवनात समजा. त्या संतांनी सांगितलेला जो मंत्र आहे तो मंत्र आपला प्राण आहे असं समजा. त्या संतांनी केलेला उपदेश, त्याचं रक्षण जतन तुमच्या अंतःकरणात करा. आणि त्यागात सुख आहे, भोगात सुख नाही, हे याचं जीवन जगण्याचं सुखाची गुरुकिल्ली आहे. ही साधारण तत्त्व जे आहे संतांनी त्याच्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आपल्याला संतांनी वास्तविक ते वैकुंठात राहणारे, वैकुंठात आपल्याला वर्णन माहीत आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारचं अमृत प्राशन करायला आहे. सर्व परमात्म्याच्या जेव्हा आपण भक्ती करतो त्या भक्तीचं फल म्हणून शास्त्रात सांगितलेलं आहे त्यांना भगवंतासारखं रूप येतं, भगवंताच्या जवळ सान्निध्यात बसायला मिळतं. त्याला समीपता म्हणतात, स्वरूपता म्हणतात. त्यांच्या लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये आपल्याला राहायला मिळतं, त्याला सलोकता म्हणतात. आणि सायुज्य म्हणजे जे भगवंताचं स्वरूप आहे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया असं जसं वर्णन केलेलं आहे. किंवा गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन बरविया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे. अशा प्रकारचा असणारा हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपास आपण एकरूप होतो. एवढं मोठं फल संतांना प्राप्त होतं. परंतु असं जरी असलं तर ते म्हणतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. आम्ही त्या वैकुंठावरून पुन्हा मृत्यूलोकात येतो आणि तुमच्या आमच्यासारखं पंचमहाभूताचं शरीर धारण करतो. गरिबी, श्रीमंती, रोग, राग, मान, अपमान, सुख, दुःख सर्व भोगतो. परंतु ते भोगते काळी आम्हाला ते काही अशी जीवन जगण्याची कला, त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात, ती आम्हाला संतांनी सांगितलेली आहे. आणि संत ते आपल्याला सांगण्यासाठी येतात. त्यांना इथे येण्याची गरज नाही. परंतु बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या.
आता इथं उपकारासाठी संत आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्याला ते जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जागता जगदेव राखा काही भाव, आपल्याला शिकवण्यासाठी येतात. आणि स्वतः आपल्यासाठी, जसं इंद्रायणीच्या चिखलामध्ये एखादा माणूस रुतला तर आपल्याला त्याला काढण्यासाठी सुद्धा चिखलातच जावं लागतं, तसं ह्या मनुष्य लोकामध्ये, मर्त्य लोकामध्ये जो अनित्य आहे, अशाश्वत आहे, दुःखरूप आहे, अशा ह्या लोकामध्ये आम्ही जन्मलेलो आहोत. तेव्हा संत देखील वैकुंठाचं सगळं सुख सोडून तुमच्या आमच्यासारखा साधारण मानवी देह धारण करतात, ज्याच्यामध्ये रस रक्त मूत्र मल भरलेला आहे, ज्याच्यामध्ये वात पित्त कफ दाटून आलेले आहेत. आणि अशा प्रकारचा हा अनित्य असणारा, दुःखरूप असणारा हे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, क्षीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे, अशा या शरीरात येतात आणि आपल्याला सांगतात तुम्ही हे शरीर वाईट म्हणून याचा त्यागही करू नका आणि याचा भोगही घेऊ नका. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म, असा या शरीराचा उपयोग करता येतो. आणि स्वतः आपल्याला आचरून दाखवतात. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. तुकाराम महाराजांना वैकुंठात वास करणारे आणि ह्या जेव्हा देहू गावामध्ये अवतार धारण केला तेव्हा ती स्थिती काय आहे. एका श्रीमंत घराण्याची परंपरा, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एका अन्नान्न करिता मिली. तुकोबारायांच्या समोर त्यांच्या प्रथम असणाऱ्या पत्नी अन्न करता त्यांना देह टाकावा लागला. अशा आणि जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती, इतकं दारिद्र्य भोगावं लागलं. मग तुका वेडा अविचार करी बडबड फार, असं लोक वेड्यात काढायला लागले. आणि अशा काळामध्ये तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला. पाहिलेची नाही मागे परतोनी, ह्या संसाराकडे काही पाहिलंच नाही, हे शिकवण्यासाठी एक आदर्श शिक्षक म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचा विचार करायचा नसतो. स्वामी महाराज सांगायचे की संसार जो आहे ना, संसार होत असतो, प्रारब्धाने होत असतो, त्याची आपण चिंता करतो. काही केलं तरी यत भावी तर भावी, जे होणार आहे ते होणारच आहे. भावीचेत न तर अन्यथा, जे होणार नाही ते होणारच नाही. आणि त्या संसाराची आपण रात्रंदिवस चिंता करतो. आणि परमार्थ करणं आपल्या हातात आहे. या ठिकाणी केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर्मे जाणून या तरती. हे वर्म जर आपण जाणलं की संसार हा प्रारब्धाच्या अधीन आहे आणि परमार्थ हा पुरुषार्थ आहे. पुरुष प्रयत्नाने तो साध्य करता येतो. मग आपण जर असं सांगितलं तर लोक म्हणतात अहो तुकाराम महाराजांची, ज्ञानोबारायांची उदाहरणं देऊ नका. ते अवतारी कोटीतले पुरुष होते, ते अलौकिक पुरुष होते, दिव्य पुरुष होते. आम्ही आपले सामान्य, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, असे आम्ही आहोत. तर स्वामी महाराज म्हणायचे तुकाराम महाराज अवतारी होते आणि तू काय भूत आहेस का. म्हणून आपण जगद्गुरु तुकोबारायांचे अनुयायी आहोत, आपण त्यांचे पायिक आहोत. आपल्या जीवनामध्ये तुकाराम महाराज जरी वैकुंठाला गेले असले तरी चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांनी आपली वाङ्मयीन मूर्ती सगळ्या जगाच्या समोर ठेवलेली आहे. आणि ती आहे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा. तुकोबाराय निर्याणानंतर आपल्याला दिसत नाही, हे तर काय विषय. तुकाराम महाराज असतानाच सुद्धा सगळ्या जगाला कुठं कळले विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी काय गंभीर अशा प्रकारचा जीवनात विचार केला असेल की मी जरी या ठिकाणी या देहाने लुप्त झालो तरी जगाशी मी कायम संवाद करीन, मी त्यांच्या हृदयात शिरेन आणि त्यांना प्रेरणा देईन. यासाठी वाङ्मय मूर्ती रूपाने, ही सुद्धा वाङ्मय म्हणजे शब्दमय अशी तुकोबारायांची मूर्तीच आहे.
ती मूर्ती आपण त्या काळात लोकांनी पाहिली, परंतु त्यांनी तुकोबारायांची निंदा केली, तुकोबारायांना भोळसर समजलं, विशेषतः त्यांना कळली नाही की 14 टाळकरी किंवा काही विशेष लोक जे होते त्या जिजाबाईंना कळली नाही. जिजाबाईंना कळली नाही, वैकुंठाला येते का तर येत नाही म्हणाली. म्हणजे अशा प्रकारची स्थिती आहे. तर आज मात्र तुकाराम महाराज आपल्याशी बोलत आहेत. आपण त्या शब्दाच्या जी काही त्यांची वाङ्मय मूर्ती आहे, दररोज आपण कालच सांगितलं आपण चिंतनात थोडंसं की जर तुकोबारायांची प्रत्यक्ष मूर्ती नसली तरी ह्या वाङ्मय मूर्तीशी तुकोबाराय आज दररोज जर गाथा वाचला की तुकोबारायच आपल्याशी बोलतात. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय आहे? विठ्ठल विठ्ठल. जे लोक धर्म मानत नाही, अध्यात्म मानत नाही, नीतिशास्त्र मानत नाही, व्यवहार शुचिता नाही, त्यांना बिचारा दुःख हे पाचवीला पुजलेलं आहे. त्यांची गोष्ट सोडून द्या. पण तुम्ही आम्ही आहोत, आपण तुळशीची पवित्र माळा धारण केलेली आहे, गोपीचंदन लावत आहे, या ठिकाणी वारकरी म्हणून घेत आहोत. अशा प्रकारची स्थिती आपली आहे. परंतु इथं असं आहे की देवाचे म्हणून देवी अनादर, हे तर आश्चर्य वाटत असे. आपण वारकरी म्हणतो आणि गाथाचा अभंग दररोज काहीतरी अभंग 4, 10, 20 ह्या अभंग जर वर्तमानपत्र, टी व्ही नसल्या गप्पा चव्हाट्यावर बसून हे करण्यापेक्षा जर आपण, काल मी एक हिशेब सांगितला की दररोज मनुष्य एक वर्षाचा अनुष्ठान समजेल आणि दररोज फक्त तुकोबारायांचे 15 अभंग, 14 ते 15 अभंग दररोज त्यांनी वाचायचे. कळू नाही तर नाही कळो. हे वेदाचे जसे द्रष्टे ऋषी आहेत, हे वाङ्मय जे आहे हे अक्षर वाङ्मय आहे. आणि ह्या वाङ्मयाच्या नुसत्या वाचून एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरून करीत या गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ह्या 3 ग्रंथापैकी कोणताही एक ग्रंथ किंवा एका पाठोपाठ एक ग्रंथ असं जर आपण केवळ त्याचं पठण केलं तरी तुकाराम महाराज आपल्या हृदयात त्या ठिकाणी सत्य काय आहे, असत्य काय आहे, ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, कशाचा अंगीकार करावा, कशाचा दुरून त्याग करावा, या सगळ्या गोष्टी तुकाराम महाराज आपल्या हृदयात बसून सांगतील. विठ्ठल विठ्ठल. कोणी मनुष्य, स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, वृद्ध असो, रोगी असो, निरोगी असो, त्यांनी जीवनातलं जसं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये कोणताही दुःख, रोग, व्याधी झाला तरी वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. तसं माझ्या जीवनात केवढाही प्रसंग आला तर तुकाराम महाराजांनी मला, तर माझे तुकाराम महाराज माझ्या प्रश्नाची सोडवणूक करतील. आणि ती कशी कधी करतील आम्हाला तर काय गाथ्यात कुठं याचं उत्तर कळणार नाही. अरे तुम्ही जे 15 अभंग वाचतात त्याच्यातूनच तुकाराम महाराज दररोज कुठे गाथा उकला तरी सुद्धा तुम्हाला तुकाराम महाराज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तेव्हा मी अगोदर असं बोललो होतो की आपण सर्व भाग्यवान आहोत, कारण आपल्याला एवढं कळतं की सुख हे संतांच्या जवळ आहे, सत्संगतीत सत्शास्त्राचं चिंतन केलं पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी आलो. जगद्गुरू तुकोबारायांचा अधिकार हा शब्दाच्या पलीकडचा आहे. त्यांचं जीवनचरित्र किंवा त्यांचं वाङ्मय याचा वेध घेऊ शकत नाही, पण यथाशक्ती यथामती काहीतरी शब्दाची एक कुसुमांजली त्यांच्या चरणी समर्पित करायची, एवढाच या कीर्तनाचा अर्थ आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन हे अत्यंत अलौकिक अशा स्वरूपाचं आहे. तुकाराम महाराजांनी ही स्थिती कशी प्राप्त केली त्याच्याबद्दल जर तुकाराम महाराजांना चिंतामणी देवाने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा, रडते रात्र दिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. स्वामी महाराज सांगायचे, जिवंत असताना मेल्याप्रमाणे राहण्याचा अभ्यास ज्याचा झाला त्याला सगळं विश्व आनंदमय आहे. विठ्ठल विठ्ठल.
तेव्हा आपल्या संप्रदायाच्या मर्यादेप्रमाणे आपण कीर्तनात एक अभंग घेतो आणि त्या अभंगाचा यथाशक्ती यथामती विचार करतो. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं जे काही जीवन आहे ते अलौकिक जीवन आहे आणि केवळ 42 वर्षात हा तुकाराम महाराजांच्या जीवनाचा प्रवास आहे आणि 42 वर्षातच तुकाराम महाराजांनी कृतकृत्यतेचा निरंकुशात तृप्तीचा ढेकर दिलेला आहे आणि आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी अशा प्रकारचं आपल्याला उपदेश केला. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो असं तुकाराम महाराजांनी आपल्या अनुभूती सांगितली. रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असं आमचं जीवन झालं. तुकाराम महाराज म्हणतात न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाची कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चाखोने सांगे माझा अनुभव आहे अंगे असं सांगतात. आम्हाला जो अनुभव आला तोच आम्ही तुम्हाला देतो. सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रणभरी विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूर दाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पाहे. तुकाराम महाराज म्हणतात मला पांडुरंगाने तुम्हाला हे सांगण्यासाठी पाठवलेलं आहे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. हा एकच मार्ग जो आहे तोच सुखाला प्राप्त करून देणार आहे आणि हे मी सांगत नाही, मी निरोपाचं काम करतो. वेदाने सांगितलेला भगवंताने आज्ञा केलेला असा जो संप्रदायपूर्वक आलेला माझा अनुभव आहे तो सर्व लोकांना द्यावा असं मला सांगितलेलं आहे आणि हाच मार्ग सुखरूप आहे. येरती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून आपल्याला कधीही आताच्या असं आपल्याला वाटतं की समजा याच्यावर विश्वास ठेवून हा मार्ग चालला तर माझं कल्याण होईल का. या ठिकाणी नाहीतर असं होईल मी असलेल्या शब्दस्पर्श ह्या विषय संसार सुख ह्याचाही त्याग करायचा आणि जर तो पांडुरंग परमात्मा भेटला नाही तर काय इहंच नास्ते परंच न लभ्यते. या लोकातले सुख सोडून दिलं आणि मरणानंतर कुठं तो वैकुंठ कुठं स्वर्ग तेही मिळालं नाही असं तर आमचं जीवन जाणार नाही ना. तर असं शंका आली तर स्वामी महाराज सांगायचे तुम्ही आज जन्माला आले. हे जन्माला कधी येतो मनुष्य पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊनी हानी केली. नरदेहाला आला पाप पुण्य समान झालं म्हणून मनुष्य देह मिळाला. परंतु या मनुष्य देहामध्ये आपल्याला असे अनेक जन्म झाले. किती जन्म झाला फेरा
गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा ओळसा थोर मायादाळी ना बहु थोरा ओळसिया अशा प्रकारची याची स्थिती आहे. तेव्हा आपले किती जन्म झाले सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. थोडासा विचार करा की आपले किती जन्म झाले आणि त्या जन्मात आपल्याला सुख लाभलं नाही. जर सुख लाभलं असतं तर खरंच सुख लाभलं का तो मनुष्य परत येत नाही, पुन्हा ह्या मनुष्य जन्माला येत नाही. न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते, शेवटचा जन्म असतो त्याचा. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती ज्ञानोबराय तुकोबराय यांच्यासारखी राहते या ठिकाणी. आणि तो त्याला मरताना एक समाधान वाटतं की हा माझा शेवटचा जन्म आहे. तुम्ही ज्या अर्थी जन्माला आले तेव्हा मागच्या जन्मातही तुम्ही अनेक प्रयत्न केले पण त्या सुखाला शोधू शकले नाही. त्याच्या अनंत जन्मात अनादिकाल किती कल्प आपले जन्म झाले असतील हे सांगता येत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण सुखप्राप्तीचा, सुख म्हणजेच परमात्मा आहे, परमात्म्याचं सुख नाही. खरंच सुख जे आहे त्या मूलभूत सुखाचा जो झरा आहे त्यालाच देव असं म्हणतात. आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण अनंत जन्म उपाय केले परंतु कोठे काही एक आहे एक नाही. आणि त्याचं फल भोगण्यासाठी जन्माला आलो की कर्म करायचं, कर्म केलं की फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं, त्या जन्मात कर्म करायचं, पुन्हा जन्माला यायचं. असं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. असं आपलं जीवनाचं चक्र चालू आहे. आणि ह्या संतांनी असं केलं की आपल्यासाठी असं वाङ्मय निर्माण करून ठेवलं. थोडक्यात सांगतो की यामध्ये परवा एक साहित्यिकांची म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी त्या साहित्यिकांनी सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत जे आहेत तर हे ग्रंथ अमर राहतील. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. त्यावेळेला आपले वैकुंठवासी गुरुवर्य साखरे महाराज त्यांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं तुम्ही चुकीचं बोलले. या ठिकाणी जोपर्यंत तो गाथा ज्ञानेश्वरी राहील तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठ्ठल विठ्ठल आणि असे हे ग्रंथ तुम्हाला आम्हाला संत देऊन गेलेले. आपल्या घरामध्ये 4-4 मजली घर बांधतो पण देवघर नाही. आणि देवघर असलं ना देवाच्या मूर्तींची पूजा मनपूर्वक माणसं करतात पण स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अध्याय करण्यासाठी आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं, जीवनात दुःख का, खऱ्या सुखाची प्राप्ती कशाने होईल हे आपल्याला मायेच्या ममतेनं आई जशी त्या गर्भाला वागवते तसं आपल्या हृदयात प्रवेश करून हे संत आपल्याला सांगत आहेत. बरं ते नाही कळलं तरी सुद्धा ते म्हणतात आईला लहान आणि मोठं सारखंच आहे. गाथा नियमाने वाचणाराही तितकाच देवाला प्रिय आहे आणि ज्याला अर्थ कळतो कीर्तन सांगतो तोही तेवढाच प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल तात्पर्य असं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आता तरी असा निश्चय करावा गेले ते उरले ते हरी तुम्हा समर्पण, गेले ते भुस जावो परते, परंतु राहिलेल्या आयुष्यामधलं ह्या शेवटच्या क्षणापर्यंत हा एक देह तरी कोरा जसाच्या तसा मी देवाला देईन. काय होईल ते हो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. संसारामध्ये मी अनंत जन्म भोगले परंतु माझी नाव कधी तिराला लागली नाही. जाऊ द्या, संत सांगतात हे सगळे वेद सांगतो. तर याप्रमाणे आपण आता उर्वरित जीवनात तरी सावधानतेने आपला जो मार्ग आहे तो ह्या संतांच्या वाङ्मयाच्या प्रकाशात चोखाळू. वेद आपल्याला हाक मारतो, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. एकच मंत्र आहे, चरण आहे, पण त्याच्यामध्ये सांगितलं उत्तिष्ठत, उठा, जागे व्हा आणि संतांच्या जवळ जा आणि आपल्या जीवनाचा हिशेब समजावून घ्या. तुमचं कोट कल्याण होईल. भाव
संत चरणी भावधरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापानो या हेच तुम्ही करा हेच करा असं सांगतात। अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्हाला आम्हाला संदेश आहे आणि त्यांचाच अभंग आजच्या ह्या कीर्तन सेवेसाठी आपण घेतलेला आहे। तर तुम्ही म्हणाल की मग आतापर्यंत अभंग आता वेळ किती राहिला? हां, मग आतापर्यंत आता चिंतनाला सुरुवात करायची कशी? 12 वाजता फुलं आपल्याला टाकायची आहेत। तर याचा अर्थ आतापर्यंत झालं हे तुकोबारायांचंच होतं। आतापर्यंत जो विचार होता तो अभंग वाचून दुसरा नव्हता। विठ्ठल विठ्ठल काही थोर महापुरुषांचं असं म्हणणं आहे का तुकोबारायांच्या काव्याचं स्फुरण ह्या अभंगाने झालेलं आहे। राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट असं मंगलाचरणामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी असं कोणी सांगतात, कोणी सुंदर ते ध्यान असं कोणी म्हणतात। परंतु ह्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मी देऊळमध्ये 41 वर्षापूर्वी ह्या अभंगाचं चिंतन ऐकलं होतं आणि काय आता सांगितलेला तो अभंग झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष येला ठाव स्मशानीचा। तर त्यावेळेला काही तुकोबारायांचे वंशज बोलले होते, माऊली त्यांना म्हणत होते। तर त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजांच्या काही प्रासंगिक अभंग आहेत, तर त्या प्रासंगिक अभंगामध्ये ह्या प्रकारचं वर्णन सांगितलं होतं। कोणतं? की तुकोबाराय आपल्यासारखेच मानवी देह धारण करून या देवक्षेत्रामध्ये अवतार धारण केला। बालपण गेलं, तुकाराम महाराज म्हणतात बालपण गेले नेणता तारुण्य दशे विषय व्यथा। तसं या ठिकाणी बालपणही गेलं, पुढं लग्न झालं, तारुण्यामध्ये मुलं बाळही झाली। तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी एक जीवनचक्र ही त्यांची लीला आहे। ते मुळात ज्ञान घेऊन साक्षात्कारी संत जगत कल्याणासाठी आले होते, त्यांना म्हणतात युक्त योगी असे तुकोबाराय होते। पण आमच्यासाठी ते सामान्यपणे ह्या देऊच्या वाड्यामध्ये जन्म घेतला आणि या ठिकाणीच आपली जीवनचर्या दिनचर्या किंवा लौकिक व्यवहार तुकाराम महाराजांचे चालत राहिले। तुकाराम महाराज ज्या वेळेला माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालाही। तुकाराम महाराज म्हणतात की ही माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन। आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात माझी खरी वतनदारी कोणती आहे? तर माझ्या परंपरेनं जो काही ह्या परमार्थाची साधना केली ती साधना मी करीन। त्यांच्या जायदादमध्ये त्यांची संपत्ती, त्यांचे अलंकार, त्यांची जमीन जुमला ह्याच्यापेक्षा त्यांच्या संस्कृतीचं पालन करणं ही माझी वतनदारी आहे, ही तुकाराम महाराजांची धारणा होती। त्यामुळं सकाळपासून उठल्यानंतर तुकाराम महाराज पहिला काकड्याचं भजन करत होते, देवाची पूजा, तुळशीला पाणी हे सर्व केल्यानंतर तुकाराम महाराजांचं जीवन अतिवैराग्य संपन्न आहे।
ती वैराग्याची मूर्ती आहे. तुम्हाला आम्हाला असं होईल असं नाही, आपण घरातच राहू, पण घरात जरी राहिलं तर दिवसभर आपलं काम केल्यानंतर संध्याकाळी आपण हरिपाठ करू, संध्याकाळी काही नामजप करू, काही पोथी पुराण वाचू, काही एकत्र घरामध्ये सामूहिक प्रार्थना करू, किंवा साधू संत आले तर त्या साधू संतांची सेवा करू, त्यांचा उपदेश ग्रहण करू. अशी जी परंपरा होती ती परंपरा तुकाराम महाराजांनी राखलेली होती. परंतु तुकाराम महाराजांचं लक्ष संसारामध्ये नव्हतं. कारण आता सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडला, स्त्री अन्न करता गेली. जिजाबाई पतिव्रता होत्या, परंतु त्या स्वभावाने कर्कश होत्या. लौकिकामध्ये तुकाराम महाराजांना लोकांच्यात मान्यता नव्हती. अशा प्रकाराने तुकाराम महाराज म्हणतात, पण हे झाल्या त्या गोष्टी चांगल्या झाल्या. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. दुष्काळाने पीडा केली हे चांगलं झालं, पत्नी मरली हे चांगलं झालं. असं कसं तुकाराम महाराज म्हणतात? तर तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळं हा संसारामधलं प्रपंचामधलं अनित्यत्व कसं आहे, याच्यात किती दोष आहेत, याच्यात किती पारतंत्र्य आहे, ही गोष्ट मला कळली. हे कसं स्वप्नासारखं मिथ्या आहे हे मला सगळं कळलं. आणि त्यामुळं अनुतापे तुझे राहिले चिंतन, ह्या संसाराचा विचार करण्यापेक्षा माझ्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालं आणि मी कायम तुझं भजन करू लागलो. तुकाराम महाराज सकाळी उठल्यानंतर पूजा झाली, पांडुरंग परमात्म्याची वंश परंपरेने आलेली पूजा झाली की तुकाराम महाराज जिजाबाईला काही न सांगता, मी कुठं चाललो हे न सांगता बाहेर पडत असत. आणि त्यांचे 3 डोंगर आपण म्हणतो ना, हे 3 पर्वत भंडारा, घोराडा आणि भामचंद्र यापैकी कोणत्या तरी पर्वतावर जायचे आणि तिथं दिवसभर भगवंताचं चिंतन करायचे. तिथं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. असं तुकाराम महाराज भक्तीच्या रंगामध्ये रंगून जावं लागले. आणि संध्याकाळी पुन्हा देवीच्या वाड्यावर येत असत. जिजाबाई त्यांना सर्व आपलं शिदोरी दुपारची घेऊन जात असत. तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर गेले हे माहीत नसल्यामुळं कधी कधी त्यांना 3 डोंगर फिरावं लागायचे. आणि 4-5 वाजता तुकाराम महाराज निघायच्या वेळेला त्यांची भेट व्हायची. तेव्हा जिजाबाईंनी एकदा सांगितलं की तुम्ही किमान आमची काही म्हणणं नाही, पण तुम्ही जेव्हा डोंगरावर जाता तर त्यावेळेला कोणत्या डोंगरावर जाता एवढं तरी सांगत जा. तुकाराम महाराज म्हटले, माझ्या देहाची नाही मदत चाड, कुठे करू कोडा आणि कांचे. असो कोठे आईचा नाही कोण काळ, असो कोठे आईचा नाही कोण काळ, असो आईचा कोठे, असो आईचा कोठे आठवती नाही, असो आईचा कोठे आठवती नाही, आईचा कोठे आठवती नाही, असो आईचा कोठे आठवती नाही. हे तरी देही भोगुलका, हे तरी देही भोगुलका, हे तरी देही भोगुलका, तुकाराम महाराज म्हणतात, असो आईसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही भोगुदशा. आम्ही कुठं राहतो, कुठं जातो, काय खातो आम्ही कासया, सांगा ते कैसे हे लागते नेनोमुखी. देहभाव विवर्जित असणारी अवस्था आम्हाला परमात्म्याच्या कृपेने असल्यामुळं आम्ही सांगू शकत नाही. पण जिजा तुला एक सांगतो की इंद्राणी मातेचं तटाक ओलांडल्यानंतर जो काही तिठा आहे की ज्याच्यापासून भामचंद्राकडे एक रस्ता जातो, घोराड्याकडे जातो आणि भंडाऱ्याकडे जातो, तर त्या मातीला तू कान लाव, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल, त्या दिशेने मी गेलो. विठ्ठल विठ्ठल असा तुकोबारायांचा परमार्थाची दिनचर्या चालत राहिली. परंतु तुकोबारायांनी रात्री एक दिवस झोपताना त्यांच्या मनात विचार आला की असे किती दिवस झाले मी रात्रंदिवस भगवत प्राप्तीची इच्छा करतो, परंतु तो परमात्मा अजून माझ्या स्वप्नामध्ये आला नाही.
बाबाजी चैतन्यांनी जो मला उपदेश केला त्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्राचा मी रात्रंदिवस जप करत आहे, परंतु त्या परमात्म्याचं जे सगुण साकार स्वरूप त्याचा मला अजून साक्षात्कार झाला नाही। या ठिकाणी संत तर सांगतात तो परमात्मा तर भेटतोच, परंतु काही देखता होईल आम्हाला सावळी मूर्ती जी आहे अखंड भूती काय मूर्ती सावळी, तर सगळ्या भूतांमध्ये त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो, पण मला त्या परमात्म्याचा परिच्छिन्न स्वरूपात असणारा सुद्धा साक्षात्कार झाला नाही आणि तो व्यापकही साक्षात्कार झाला नाही। आज काही झालं तर मी ह्या घरातून बाहेर पडेल तर ते या स्थितीनं देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, माझा एक तर देह पडेल नाही तर मला परमात्म्याची भेट होईल। आता पुन्हा मी माघार या देहू क्षेत्रामध्ये येणार नाही। आणि तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर गेले। आजही भामचंद्र डोंगराचं त्या मानाने आता ह्या कंपन्या वगैरे झाल्या, परंतु तिथं एकांताचं फार स्वरूप होतं याच्यामध्ये। आणि त्या काळात तर 350 वर्षापूर्वी किती दाट जंगल असेल, तर तुकाराम महाराजांनी ज्या ह्या अभंगात वर्णन केले की त्यांनी 15 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानामध्ये 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती दान केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणवणी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे। विंचू सर्प व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे। अशी तुकोबारायांनी त्या ठिकाणी 15 दिवसाचं एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अन्न नाही पाणी नाही, विंचू सर्प व्याघ्र समोर येतात तरीसुद्धा तुकाराम महाराजांनी आपलं भगवंताचं चिंतन सोडलं नाही। आणि त्याचा परिणाम म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला। किंवा दुसरा अभंग आहे, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवशिवा शेजरचिली आनंदे, आवटाविये पदी आरोहण। तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। या 15 दिवसात तुकाराम महाराजांना काय काय प्राप्त झालं जर आपण आपल्या शास्त्राप्रमाणे पाहिलं तर तुकाराम महाराजांना पांडुरंगाचा बालवेशात सगुण साक्षात्कार पण झाला। दुसरी गोष्ट निरसोनी संदेह बुद्धिभेद, भेदबुद्धी गेली आणि जीव शिवाचा ऐक्य मी ब्रह्म आहे असं ज्ञान पण झालं। निर्गुण परमात्म्याचा विठोबा भेटला निराकार, सगुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार झाला, सगुण साकार परमात्म्याचा साक्षात्कार झाला। योगाचा निर्विकल्प समाधी तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं काय, जीवशिवा शेज रचिले आनंदे, आवटाविये पदी आरोहण, निर्विकल्प समाधीचा अनुभव झाला। आणि निजी निजरूपी निजविला तुका, अनुहात बाळका हल्लरू गाती। योगामध्ये जे काही अनुहात चक्रामध्ये अनुहात ध्वनी येतो ऐकू, तोही तुकाराम महाराजांना आला। लोक समजतात परमार्थ फार कठीण आहे आणि त्याला खूप काळ लागतो, जन्म घ्यावे लागतात, इतकं सोपं नाही। तुकाराम महाराजांनी सांगितलं जर तुम्हाला खरं पाहिजे असेल तर तुम्हाला आता आणि इथंच मिळेल। विठ्ठल स्वामींना कोणी जर म्हटलं, स्वामी महाराजांना आम्ही 12 वर्ष झालं आणि आळंदीमध्ये क्षेत्र संन्यास घेऊन इथं राहिलो तरी अजून आम्हाला ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला नाही। स्वामी महाराज म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं तुला, पण तो झाला नाही। हा माझा अनुभव आहे, अनुभवाचा कधी निषेध करता येत नाही। मग मला का झाला असेल, काय कारण तरी काय असेल, तर स्वामी महाराज त्याला म्हणायचे तुला खरं कारण सांगू का, एकदम खऱ्यातलं खरं सांगू का, तू त्याच्यासाठी आलाच नव्हता। विठ्ठल आता ही तुकोबारायांची अवस्था झाली। पांडुरंग परमात्म्याचा तुकोबारायांशी काही संवाद झाला आणि संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 15 दिवस झाले, आता आपला वेळ संपत आलेला आहे, तर तुम्हाला शोधण्यासाठी तुकोबाराय जिजाबाई दररोज सकाळी तुमची शिदोरी बरोबर घेऊन आणि कान्होबाराय दररोज हे 3 डोंगर धुंडतात। तुम्हाला वाघाने खाल्लं की दुसरं काही अपाय झाला हे काही कळत नाही, तुम्ही भेटत नाही, त्यांनी दररोज नियमाने 15 दिवस ते फिरतात। आज तुमचं जे इप्सित होतं, इच्छा होती ती मी आज तुमची पूर्ण केली, आता तुम्ही देवच्या वाड्यावर जा।
भगवान परमात्मा खाली एक हनुमंताचं मंदिर आहे तिथं, तिथपर्यंत पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या बरोबर बोलत बोलत त्यांना पोचवण्यासाठी आले. तुकोबाराय त्या आनंदात होते, कारण का पांडुरंगाचं इतकं दिव्य स्वरूप पाहिलं. काय महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठंत मानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किरीटो ज्वलत सर्व दिक्प्रांत भागम सुरैरर्चितम दिव्य रत्नैरनर्घैहि त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाचं देखिला डोळा आणि बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. तुकोबाराय भामचंद्रापासून निघाले, परंतु येताना हे इंद्रायणीच्या पूर्व तटाकावर आल्यानंतर वाड्यात जाण्याऐवजी तुकाराम महाराज पुन्हा भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज पुन्हा आपल्या चिंतनात मग्न झाले. कान्होबाराय त्या शोधता शोधता संध्याकाळी त्यांना तुकोबारायांचा आवाज आला आणि जिजाबाईंना त्यांनी मुलं लहान असल्यामुळं तुम्ही परत जा, मी थोडा पाहून येतो असं म्हणाले. आपल्याला माहिती आहे कान्होबारायांचं तुकाराम महाराजांवर किती प्रेम होतं. धिंद धिंद तुझ्या करीन धिंदड्या दे माझ्या आणून भावावेगी. देवाशी कान्होबाराय भांगतात तुझ्या चिंदड्या उडवी, जर माझा भाऊ मला वैकुंठ गमनानंतर भेटला नाही तर. असे ते कान्होबाराय. त्यांना तुकोबारायांचा आवाज आला म्हणून ते त्या डोंगराच्या त्या दिशेने गेले. त्यावेळेला त्यांना तुकोबाराय दिसले. तुकोबाराय कोणाशी तरी बोलतात, आकाशवाणीसारखा काहीतरी आवाज येतो पण ती व्यक्ती मात्र दिसत नाही. तेव्हा त्यांनी तुकोबारायांना पायाला मिठी घातली आणि आपण कोणाशी संवाद करतात. ते म्हणते, हा करकटावरी तुळशीच्या माळा असा पांडुरंग तुला दिसत नाही का? तर त्यांनी सांगितलं दिसत नाही. तुकोबारायांनी विनंती केली. भगवान पांडुरंगाने कान्होबारायांना देखील दर्शन दिलं. त्यांचा संवाद झाला आणि सांगितलं की आता तुम्ही घरी जा. भगवंताच्या मुकुट कुंडलाच्या दीप्ती म्हणतो ना, त्या ठिकाणी सूर्यासारख्या लख प्रकाशात भगवान पुढं चालले आणि त्यांना मार्ग दाखवून दिला. पण तुकोबाराय पुन्हा पुन्हा माघारी पाहत होते. निमिष नलगे मन विधिता एवढी तुझी स्वरूपता विठोबा नेनो कैची भेटी वरणे नाही जीवेसाठी उरले उपाधी कारणे तेत्वा विचेले दर्शने असं ज्ञानोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा मागं पाहत होते. भगवंतांनी तुकोबारायांना विचारलं, तुमचं काही मागणं आहे का? तुम्हाला काही अजून पाहिजे का? तुमची काही इच्छा आहे का? तुम्ही परत परत मागे का पाहता? असं विचारलं. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी जे मागणं मागितलं ते या अभंगातलं प्रथम चरण आहे. राहो आता हिची ध्यान, 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 राहो आता हिची ध्यान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की राहो आता हिची ध्यान डोळा मन लंपट. देवा ज्या स्वरूपात तुम्हाला दर्शन दिलं, आता जरी मी घरी गेलो तरीसुद्धा तुझं जे ध्यान आहे, तुझं जे साजीर गोजीर स्वरूप आहे ते माझ्या हृदयामध्ये निरंतर राहो आणि त्याचं ध्यान मला सारखं घडो. ध्यान शब्दाचा अर्थ आहे तत्र प्रत्ययैक तानता ध्यानम, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचं चिंतन करणं.
जसं एखाद्या आईचं एकुलतं एक बालक यात्रेत हरवलं तर तिला जिकडं पाहावं तिकडं आपलं बालकच दिसतं. त्याच्या लाल रंगाचा कपडा त्याचा असतो, कोणी लाल काही दिसलं तिला वाटतं आहे माझा बाळ. तसं जिकडं तिकडं मला त्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं, त्याचं ध्यान व्हावं आणि हेच व्हावं, म्हणजे पुन्हा दुसरं कोणतंच ध्यान मला नसावं. किंबहुना परमात्म्याचं ध्यान केलं की इतर संसाराचं ध्यान हे मावळत असतं. संसाराची ध्यान म्हणजे चिंता वाढवणार आहे आणि ती चिंता कमी करायची असेल तर फक्त संसारातून बाजूला काढायचं आणि परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी समर्पण करायचं. स्वामी महाराज म्हणायचे, यहाँ से उखाडो और यहाँ लगाओ, आणि हेच ध्यान मला लागावं. आणि त्याच्यासाठी सांगतात हे जे ध्यान का लागत नाही, मनुष्याला 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्याच्यामध्ये डोळा हा असा अवयव आहे किंवा डोळा हे असं इंद्रिय देवाने दिलेलं आहे की माणसाच्या अंतकरणात जेवढे दोष आहे ना, गोष्टी पाहून जास्त रूपाचं आकर्षण जे होतं ते नेत्रेंद्रियाने होतं. म्हणून हे नेत्रेंद्रिय दुसरं कोणी न पाहता या नेत्रेंद्रियाने कायम परमात्म्याला पाहायचं. दुसरी गोष्ट अशी आहे की देवाने दिलेलं मन आहे, ते मन सारखे संकल्प करत राहतं आणि ते संकल्प संसाराचे करत राहतं. म्हणून या ठिकाणी मनाने जे संकल्प करायचे ते सुद्धा संकल्प तो नाही दुजा महाराजा विन काही. आणि त्याच्यामध्ये मन इथं सांगितलं की इंद्रिय, डोळा सांगितला, पण डोळ्याने घ्यायचं तुम्हाला हे स्पर्शेंद्रिय घ्यायचं, घ्राणेंद्रिय घ्यायचं, श्रवणेंद्रिय घ्यायचं, त्वगेंद्रिय घ्यायचं. या सगळ्याच इंद्रियांना आपण हात जे आहे देवाने दिलेले पूजेसाठी, पाय जे आहे ते मंदिराकडं जाण्यासाठी, डोळे परमात्म्याला पाहण्यासाठी, कान परमात्म्याचे गुणनाम ऐकण्यासाठी, ही दिलेली जे रसनेंद्रिय आहे ते परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी. इकडं जे ही इंद्रिय वळली का आपोआप आपल्या संसारातलं दुःख जे आहे उत्तरोत्तर त्याचा नाश व्हायला लागतो. म्हणून मला ते दुसरं काहीच लागत नाही. इहलोकातलं सुख लागत नाही, परलोकातलं सुख लागत नाही. राहो आता हेची ध्यान, हेच पाहिजे, दुसरं नको. आणि त्याच्यासाठी डोळा मन लंपट. कारण माणसाला पाप ज्या नेत्रातून आतमध्ये जातात. असं संत सांगतात, एखादं वाईट रूप असेल किंवा वाईट दृश्य असेल तर ते आपण पाहायचंच नाही. चुकून नजर गेली तर दुसरी नजर टाकायची नाही. दुसरी नजर गेली आणि तर आपण आटोपलं नाही तर ज्यांनी तिसरी नजर टाकली तो मातीत गेला. विठ्ठल विठ्ठल आणि तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे करण्यासाठी कष्ट आहेत. ह्या इंद्रियांना मोकाट सोडलं ना, हे परमात्म्याचं चिंतन होत नाही. म्हणून मी काय करीन, माझ्या जीवाला, मनाला, अंतकरणाला, इंद्रियांना कोंडून ठेवीन म्हणजे त्यांचा निग्रह करीन, असं दुसऱ्या चरणात म्हणतात. अरे आपल्याला जर व्यवहारामध्ये जर 1000 रुपयाचं पगार मिळवायचा असेल तर आपण 8 तास ड्युटी करतो. त्यावेळेला आपला मुलगा घरी आजारी असतो, पत्नीला काही काम असतं, अनेक अडचणी असतात, पण आपण ते सगळं सोडून 8 तास त्या घराचा त्याग केल्याशिवाय आपला पगारसुद्धा आपल्याला मिळत नाही. तर हा सगळ्या जगाचा नायक असणारा परमात्मा, त्याची जर आपल्याला भेट घ्यायची असेल तर आपल्याला काहीतरी त्याग, काहीतरी या इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह हा करावाच लागेल. कोंडोनी धरीनं
जिवे. त्याच्यात तुकाराम महाराज आपल्याला पहा, आज बीज आहे. तुकाराम महाराज आपल्याला एक महत्त्वाचं साधन सांगतात की देह भावे पूजिन असा एक पाठ आहे, जिवे भावे पूजिन असा पण पाठ आहे. मनापासून तुझं चिंतन करील, पूजा करील असा एक त्याचा अर्थ आहे. किंवा दुसरा अर्थ आहे की देवा, जर आता मी असं सांगितलं की शास्त्राचा संदेश आहे, तू असंग आहे, निर्विकार आहेत, नाम नाही, रूप नाही, अशा प्रकारचा निर्गुण, निराकार, एकमेवा द्वितीय असं तुझं स्वरूप आहे. काय कळलं आपल्याला? काहीच कळलं नाही. ज्याला आकार नाही, ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, असा काय पदार्थ आहे? अहो त्याला देव म्हणतात. आम्हाला त्यांना विचारलं कळलं का? ते म्हणतात काही कळलं नाही, एवढं कळलं. विठ्ठल तेव्हा आम्हाला आपला हा वारकरी संप्रदाय फार श्रीमंत आहे आणि मनुष्य जातीला खऱ्या कल्याणाला जवळून मार्गदर्शन करणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देह भावे पूजिन. जसा आम्हाला एक देह ना, आम्हालाही हात आहेत, आम्हालाही पाय आहेत, आम्हालाही डोळे आहेत, तशी तुझ्या ठिकाणी कल्पना करील. आणि ती कल्पना वेदाने सांगितल्याप्रमाणे, संतांच्या सांगण्याप्रमाणे करील. आमचे हे डोळे काय, यांची काय सामर्थ्य आहे? आपली ठराविक दृष्टी पुढं जात नाही. आपल्या 1 किलोमीटरचा पदार्थ सांगता येत नाही. पाठीमागचा लोक म्हणतात आमच्या काय पाठीला डोळे आहे का? याचा अर्थ डोळे फक्त समोरचं दाखवू शकतात. आमचे कान जे आहे ते मर्यादित ऐकू शकतात. फार मोठा ध्वनी असला तर कानाला कळत नाही, फार सूक्ष्म असला तरी कानाला कळत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून आमच्या इंद्रियांच्या ठिकाणी एवढं पाटव्य किंवा एवढं सामर्थ्य नाही. परंतु परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला कुठलं दिसतं? संपूर्ण जगातलं प्रत्येक प्राणी मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पाल्यामध्ये घुंगरू बांधलं ते सुद्धा परमात्म्याला कळतं. कोणत्या प्राण्याने कोणतं पाप पुण्य केलं आणि त्याला कोणतं त्याचं फल द्यायला पाहिजे, त्या प्राण्याचं जसं जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर. असा तो ईश्वर आहे. आणि तो राहतो कुठं? वैकुंठामध्ये राहतो किंवा तो पंढरीमध्ये राहतो. आहे कसा? तर आत्ता सांगितल्याप्रमाणे स्फुरत कौस्तुभालंकृतम कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकम श्रीनिवासम शिवम शांतमिड्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजम रुक्मिणी प्राणसंजीवनंतम परंधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाला आपण म्हणतो की नाही हात आहे, परंतु त्या पांडुरंगाला पाहिलं की माणसं म्हणतात की काय आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागलीशे गोडी ते जिवेनं सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माये बापा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता ह्या परमात्म्याला आम्ही पाहू शकतो की नाही? आमचा देव जो आहे तो विटेवर उभा राहिलेला आहे, कटेवर कर ठेवलेला आहे. त्यांनी आमच्याकडे कृपादृष्टीनं अवलोकन करत आहे आणि त्याच्या सौंदर्याला पार नाही, त्याच्या गुणाला पार नाही, त्याच्या कीर्तीला पार नाही, असा हा अपार असणारा, अनादी असणारा, अनंत असणारा, सुखाचा निधान असणारा, भक्तवत्सल असणारा अशा परमात्म्याचं आम्ही देह भावे पूजिनं. तो एक देहधारी आहे, परंतु त्याचा देह जो आहे तो आपल्यापेक्षा दिव्य आहे. त्या कानोपात्राला वाटलं जगात मीच सुंदर आहे. परमात्मा काय सुंदर आहे? सगळे लोक सौंदर्याची खान म्हणतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. माझ्या इतकं सुंदर कोण आहे? ती जेव्हा दर्शनाला गेली तिचं बोट फक्त त्या भगवंताच्या डाव्या पायाच्या टेकलं, त्याच्याबरोबर जो खड्डा पडला तो अजून 700 वर्ष आहे. विठ्ठल विठ्ठल जगातलं कोणते? आपल्यालाही ओठ आहेत, आपल्यालाही डोळे आहेत, त्यालाही हात आहे, परंतु त्या परमात्म्याचं असं आहे आधरम मधुरम वदनम मधुरम काय मधुराधिपते रखिलम मधुरम. त्याची वमनम मधुरम, त्याला झालेली वांती आहे ना ती सुद्धा मधुर आहे. वांती म्हणजे तो जो बोलतो ना शब्द ते सुद्धा मधुरच कानाला वाटतात. तो त्याचे डोळे मधुर आहेत, त्याचे ओठ मधुर आहेत, त्याचे केस मधुर आहेत, त्याची नख मधुर आहेत. सगळा परमात्मा जो आहे मधुराधिपते रखिलम मधुरम. आणि त्याची पूजा कशी करायची? देह भावे पूजिनं. तो एक देहधारी अशी पूजा करायची. अहो पण त्या परमात्म्याचं खरं ज्ञान तर तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, मग हे ज्ञान होईल का नाही?
तर गोरोबा काकांनी सांगितलं आपल्याला काय, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे तव झालो प्रसंगे गुणातीत. त्या सगुणाचं भजन करत असता तोच आपल्यावर कृपा करतो आणि सांगतो मी विटेवर एवढाच नाही ना, दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कायम मनुष्याने निर्गुणाचं ज्ञान असावं आणि सगुणाचं ध्यान असावं. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी सांगितलं जीवनात तुम्हाला हेच मागता आणि हे जर मागितलं याच्या अलीकडे तुमच्या जीवनाचं खरं कल्याणाचा दुसरा मार्ग काही वाटतो का तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात मला दुसरं काहीच लागत नाही. जर असं झालं तरच माझ्या जीवनाचं खरं कल्याण आहे असं मी मानतो. तिसऱ्या चरणात सांगतो. होईल येणे कळसाने, 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 होईल येणे कळसाने. श्रीरामने अंतरी, श्रीरामने अंतरी, कोंड कोंडुनी धरणारी, कोंड कोंडुनी धरणारी रे. रावले अंतरी, रावले अंतरी, कोंड कोंडुनी धरणारी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की होईल येणे कळसा आले. आमच्या जीवनाचा कळस झाला असं मी कधी समजेल देवा? स्थिरावले अंतरी, तू माझ्या हृदय कमलात येऊन जर कायमचा स्थित राहिला, स्वप्नातही तूच, जागृतीतही तूच आणि सुषुप्ती अवस्थेतही तूच, असा जर राहिला तर होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. आणि असं सांगत असताना भगवान आश्चर्याने तुकोबारायांच्याकडे पाहतात. काय तुकोबाराय दुसरं जगात काहीच मागत नाही आणि भगवंताला वाटतं यांना काहीतरी विचारावं. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, भगवंताला वाटतं का अजून काहीतरी मागावं, मला तर काही मागायचं नाही. तुकोबारायांनी झेप घेतली, धाव घेतली आणि परमात्म्याच्या चरणाला आलिंगन दिलं. ही अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतो. तुका म्हणे तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, विठोबा
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गोजिरिया हे विठोबाराया, तुका म्हणे गोजुरिया विठोबा मज पाया पडू द्या, मला तुमच्या पायावर लोटांगण घालायचं आहे आणि हे सोडून मला दुसरं काही लागत नाही. झालं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनातलं जे काही इच्छित होतं ते सर्व प्राप्त झालं. पुढचं काही जीवन जे राहिलं त्याच्यामध्ये उरले उपकाराकारणे, उरले उपाधी कारणे ते तो वेचिले दर्शने. तुकोबारायांनी लोकांना उपदेश केला, त्यांच्या कल्याणाचा मार्ग सांगितला, आपलं स्वतःचंही आत्मचिंतन केलं आणि तुकोबारायांना वेध लागला. मी मूळचा जिथून आलो वैकुंठाहून त्या वैकुंठाकडं जावं असं तुकाराम महाराजांना वाटायला लागलं. जरी ते घरी थांबत होते तरी तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे कामावारी आळस घरी करमेना, मला या ठिकाणी आता करमत नाही, मला सारखा वेध लागलेला आहे की माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ वैकुंठामध्ये मी निवास करावा. म्हणून त्यांनी तेथे चित्त लागले. तुकाराम महाराजांना दळी कांडी लोक आयशे परिमी नसे तये ठाई, दळण कांडण सगळं करत असले तरी माझं मन कुठं आहे, पांडुरंग परमात्म्यापर्यंत आहे. तुकाराम महाराजांनी संकादिकांना सांगितलं, तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही देवाला नमस्कार सांगा, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा मुळ लवकरी पाठवा. तुकाराम महाराज गरुडाचे पायी, गरुडाला सुद्धा विनंती करतात, लक्ष्मी मातोश्रींना विनंती करतात, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगे आनावातो हरी मज दिना ते उद्धरी, पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती. शेषाला विनंती करतात, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. कदाचित भगवान पांडुरंग परमात्मा शेषशय्येवर पोडलेले असतील तरी हे शेषा तो अंग हलव, जागा कर आणि माझ्याकडं पाठव असं तुकाराम महाराज ह्या संतांना, संकादिकांना, गरुडाला, आईसाहेबांना विनंती करतात. आणि इकडं त्यांना रात्रंदिवस त्याचा वेध लागलेला आहे. संसारात मन रमत नाही, रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर असे दोरीवर साप वाटावा त्याप्रमाणे आपल्या आत्म्यावर हे सगळं जगत स्वप्नासारखं आहे, याच्यात रमण्यात काय अर्थ नाही. म्हणून तुकाराम महाराजांना वय उलटल्यावर आपल्याला भय वाटतं मरणाचं. तुकाराम महाराजांना इच्छा करतात, देवा ये आणि मला लवकर ने, अशा प्रकारचं तुकाराम महाराज मागणी करतात. तुकाराम महाराजांची इथं त्यांना एक प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे पिसे तैथे तैसे असेल. इथं देवाचं ध्यान झालं की देवालाही त्या ठिकाणी वैकुंठात शांत बसता येणं. भगवंतानी या ठिकाणी येण्याचं ठरवलेलं आहे. आणि नाभी ना काय गरुड येतो पहिला आले 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 हरी शंखचक्र शोभे करी. या ठिकाणी परमात्मा पैलतीरावर आलेले आहेत. त्या तुकोबारायांना भेटण्यासाठी, घेण्यासाठी गरुड येतो फडतकारे, फडतकार करीत गरुडाच्यावर आरूढ होऊन भगवान परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. तुकाराम महाराजांना अभयदान देतात. नाभी नाभी म्हणे त्वरे. या ठिकाणी तुकोबारायांना वैकुंठाचा स्वामी आला म्हटल्यावर काय करायचं, तर पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी दुर्जर जर्जर धरधरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या मुखशुद्धी तुळशी दळ. तुकाराम महाराज काय नागोईचा पानाचा विडा देऊ शकत नव्हते. काय मुखशुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ, अशा प्रकारचं झालं. तुकाराम महाराजांनी सर्व लोकांना सांगितलं की आता आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही आमच्यावर अशाच प्रकारची कृपा करा. लोकांनी सांगितलं आम्हाला आशीर्वाद द्या. तुकाराम महाराजांनी खूप सावधानतेने आशीर्वाद दिले. काय कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल, जसं तुमचं कर्म असेल तसं तुमचं होईल, हे माझे आशीर्वाद आहे. म्हणून साधूंनी कधी कोणाला आशीर्वाद देऊ नये. त्यांनी सांगावं तुमच्या कर्माप्रमाणे तुमचं होईल, परमात्म्याने तसंच करावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना या ठिकाणी परमात्मा नेण्यासाठी आलेले आहेत. आणि मग तुकोबाराय ते वैकुंठ गमनामध्ये सांगतात की आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती वाढ. हाचा अभंग आहे ना तो. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्या,
वेळ आलेली आहे आणि अशा वेळेला आपण भजन करायचं. कोणतं? उठोबार कुमारी उठोबार कुमारी महाराज माऊली तुकाराम अजून ते त्यांचं झालं अंतकाळी विठो आम्हासी
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय पुणे पुणे देवा पुणे महाराज की जय।